आमची जागा जी आहे ती बरीच लहान आहे, त्यामुळे मी मॉडेल बसून काम करू शकत नाही. आणि मला स्वतःला रशियन पेंटिंग्स आवडतात, कारण ती वास्तववादी आणि आकाराने मोठी असतात, परंतु मी तशी पेंटिंग्स करू शकत नाही. नुकतंच तुझं आर्ट गॅलरी चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं, तर त्या बाबतीत तुला कुणाचं मार्गदर्शन लाभलं? मला श्री चित्रकार यांचं, शिरवाडकर यांचं मार्गदर्शन लागलं. याशिवाय मला वडिलांचं प्रोत्साहन तर होतंच, परंतु माझं इतक्यात एक्झिबिशन न करण्याचा विचार होता. परंतु जेव्हा शिरवाडकरांनी माझी चित्र पाहिली तेव्हा त्यांनी गॅलरी कशी मिळवावी, गॅलरी मध्ये एक्झिबिशन कसं करावं याबाबतीत त्यांनी मला मार्गदर्शन केलं. बरं, प्रदर्शन भरवताना तुला काही अडचणी वगैरे आल्या होत्या का? हो, मी प्रदर्शनाची जाहिरात केली होती, तर पेपरमधून जाहिरात केली होती, तर त्या बाबतीमध्ये 2 प्रभाव मिळाले. एक प्रभाव म्हणजे जे केलंस ते चांगलं केलंस, आणि दुसरा प्रभाव होता तो आणखीन काही नाही, तुझं हे पण तुझं वाहवा पण केली. तर या प्रदर्शनात तू ठेवलेल्या चित्रांपैकी मला वाटतं सिंधुदुर्ग किल्ल्याचं लँडस्केप होतं, ते मला वाटतं लोकांच्या खास आकर्षणाचा विषय ठरलं. तर त्याचं रहस्य काय? कारण सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे, आणि ह्याची जी साईज होती ती आकाराने मोठी होती. याची साईज होती 10 बाय 3 फुटाची साईज होती, आणि त्यामध्ये मी अतिशय वास्तववादी आणि बारकाईनिशी काम केलेलं होतं. यामध्ये मी जवळजवळ 14 दिवस काम केलेलं होतं, त्यामुळे मला वाटतं बहुतेक लोकांना ते आवडलं. तुझ्या चित्रांमध्ये ओपेक कलरचा वापर अधिक दिसतो, तर पारदर्शक जलरंगात चित्रनिर्मिती करण्याची नक्कीच तुझी क्षमता आहे, पण असं असतानाही तू ओपेक कलर वापरलेस, त्यामागचं प्रयोजन? पहिली गोष्ट म्हणजे चित्रकारावर काही कुठल्याही माध्यमाचं बंधन नसावं, कारण प्रत्येक माध्यमाची स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये असतात, स्वतःची अशी गुणवैशिष्ट्य असतात. त्यामुळे जे कुठल्याही याशिवाय मला स्वतःला असं